तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सिद्धगडचा दीपक. तर मित्रांनो, बरेच दिवस व्हिडिओ बनवले नव्हते कारण मी होतो मुंबईला, त्यामुळे व्हिडिओ बनवायला भेटत नव्हते. तर मित्रांनो, आता मी आलो आहे गावी आणि तुम्हाला टाईम टू टाईम व्हिडिओ बघायला मिळतीलच. तर मित्रांनो, मुंबईवरून आल्यापासून मी सड्यावरती गेलो नव्हतो कारण आम्ही राहतो कसालमध्ये. तर आता मी सड्यावर चाललो आहे कारण आमच्या विहिरीवरती वाडीत ब्राह्मण भोजन आहे, तर तिथे चाललो आहे. हे बघा, वाटेतच आहे मी आता. इकडे आपली गाडी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण डायरेक्ट आता सड्यावरती भेटू. तर मंडळी, आपण आता फायनली पोचलोय सड्यावरती. हा बघा, इकडून मी आलो आणि इकडे हे बघा, या साईडला आपला सिद्धगड किल्ला आहे. आणि हे बघा, सड्यावरती आलात ना, समोरच तुम्हाला असा बोर्ड दिसेल. कधी यायचं असेल तरी बघ, या साईडला आहे. ही आपली गाडी आणि आपल्याला जायचं आहे इकडे. तर मित्रांनो, उशीर पण खूप झाला आहे कारण आज गुरुवारचा बाजार होता, त्यामुळे बाजार फिरत फिरत आलो, त्यामुळे उशीर झाला. आणि आता ऊन पण खूप लागते. आता आपण जाऊन बघू तिकडं कितपत काम झालं आहे, म्हणजे जेवण वगैरे कितपर्यंत झालं आहे. तर त्याला तर मग आता डायरेक्ट भेटू विहिरीवरती. तर फायनली मित्रांनो, आपण विहिरीवरती पोचलो आहे. ही बघा, ही आमची वाडीची विहीर आहे आणि इथे ब्राह्मण भोजन आहे. हे बघा, इकडं भटजी काका वगैरे जेवण वगैरे करतायत. मित्रांनो, ही आमची विहीर आणि विहिरीच्या बाजूला हे म्हणजे भरपूर महाड आहेत. पहिले खूप होते, आत्ता तरी कमी झाले आहेत. हे बघा, आणि ही विहीर, आमच्या वाडीत 2 विहिरी आहेत. म्हणजे सगळ्यात पहिली ही विहीर बांधली आमच्या वाडीत, त्यानंतर दुसरी विहीर आहे. आणि ह्या विहिरीत आमच्या वाडीतील 3 घरांच्या मोटर आहेत आणि जी दुसरीवाली आहे ना, तिच्यात जास्त मोटर आहेत. आणि इकडे बघा, भटजी काका जेवण करतायत, अजून आले नाहीत सर्वजण. आहे बघा, इकडे भटजी काका आहेत. आता तर 4-5 जणच आहेत, अजून नंतर येतील थोड्या वेळाने, पण जास्त लोक पण नाहीत, त्यामुळे कमीच येतील. सर्व मुंबईला असतात, त्यामुळे अशा कार्यक्रमांना गावी कोणच नसतं. आणि हा आंबा, हा बघा, हे भटजी काका डाळीत टाकण्यासाठी आंबा चिरून घेत आहेत. तुमच्याकडे आंबे आहेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, या आपल्याला काकांनी आता चहा केलाय, तर आपण टेस्ट करून बघूया चहा कसा झालाय तो. तर मंडळी, चहा तर खूप छान केला आहे काकांनी. आता जेवण बघूया, जेवण आता करतायत काका. तर किती वेळ लागतो आहे तो बघूया. आणि घरी पण जायचं आहे मला. मी डायरेक्ट घरी न जाता डायरेक्ट विहिरीवरती आलो. तर आता घरी जाऊया थोड्या वेळाने जेवण वगैरे करून, आणि मग कसालला. मित्रांनो, हे बघा, जेवण ऑलमोस्ट होत आले. इकडे डाळ आहे आणि तिकडे भाजी आहे. तर जेवण होत आले. बघू आता आणखी किती वेळ लागतोय इकडं. हे बघा, अजून कोण आले नाहीत. जास्तीत जास्त अजून कोण लेडीज लोक आली तर थोड्या वेळाने, आणि दोघं तिघं जेंट्स येतील जास्तीत जास्त. बाकी कोण नाही आमच्या वाडीत, सर्व मुंबईला असतात. तर मित्रांनो, ही बघा, आता पूजेची तयारी चालली आहे. ही ब्राह्मण भोजला इथं आमच्या इथं छोटीशी पूजा करतात. हे बघा,
तर बघूया आता वडजी काका काय करतायत ते. बत्ती ठेवतायत आतमध्ये टोपामध्ये. तर मित्रांनो आंब्याचा डाळा लागणार होता, तुम्ही गेला. आता बघू जेवण आहे बघा, रेडी झालेलं आहे सर्व. आता पूजा करून जेवायला बसायचं. पातेली थोडं की जरा वाऱ्याने कुणाला कुकारा बाईल बांधता मुंबईत येतील तेव्हा मग बघूया. आम्हाला कुकारा नको फोन कर. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर मंडळी काकाने आता पूजेला सुरुवात केली आहे. आता बघू पूजेला किती वेळ लागतोय तो. सुंदर हाय माझी नाही हाय 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 ना हाय. नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. 3 वेळा पोटात पाणी घ्या. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, खाली सोडा. गोविंदाय नमः, परत तसंच 3 वेळा घ्या. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, खाली सोडा. गोविंदाय नमो नमः, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमो नमः. यो देव सवितास्माकं धीवधर्मादिगोचरे प्रेरे तस्य तत्परकं तद्वरेण्यम् उपास्महे. श्रीमन्मगणाधिपतये नमो नमः. इष्टदेवताभ्यो नमो नमः. कुलदेवताभ्यो नमो नमः. ग्रामदेवताभ्यो नमो नमः. स्थानदेवताभ्यो नमो नमः. वास्तुपुरुषदेवताभ्यो नमो नमः. उमामेश्वरभ्यो नमो नमः. लक्ष्मीनारायणभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु सुमुखशैकदन्तश्च कपिलो गजगणकालम्बो दृष्टविकटविघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननायितां दर्शमन्यपटेशुनियादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेतदा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्वस्यञ्जायते. शुक्लाम्बरं धरं देवं शिशुवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्ते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वार्थसाधिके शरण्ये नारायणे नमोस्तुते. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमेश्वरं सरस्वती प्रणमातं सर्वकार्यार्थसिद्धये अभिसिद्धार्थसिद्ध्यर्थ पूजितं सुरासुर सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमो नमः. सर्वेश्वरब्धकार्येषु द्वैतवनेश्वर देवादिशन्दनो सिद्धि ब्रह्मेशानो जनार्दनः. आता पाणी घेऊन राहा मध्यभागी. तिसरे विष्णू तथा वारो नक्षत्र विष्णुदेव च योग शकण जय सर्व विशेषता याम शुभपुण्यतिथौ मम म्हणायचं. आत्मना सकल शास्त्र पुराण फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थे आज्ञारूप सकल शास्त्र पुराणे काश्यप गोत्रोत्पन्न. मंडळी हे बघा फक्त नाव घ्यायचं. वेळीच्या आजूबाजूला इकडे गुरं आहेत.
दास अहम अस्माकं सर्वेषां सहकुटुम्बानां इकडे पूजा चालू आहे. सहितानां क्षेम स्थैर्य अभयाय आरोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं सकलमङ्गलवाप्त्यर्थं सकलक्लेशपीडानिवारणेन प्रीत्यर्थे श्रीविस्फुटी महापुष्टिकण्डार ब्राह्मण देवता सहित गंगा देवता अखंड कृपाप्रसाद प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिकविहितं यथाशक्ति यथाज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्य हि ब्राह्मण भोजनं समाराधना कर्म करिष्ये. सोळा पाणी सोळा 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 तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती पूजनं करिष्ये. कलश दीप पूजनं करिष्ये. बस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपती देवताभ्यो नमो नमः. अस्मिन् नारिकेलफलनिर्दिबुद्धिक्षेत्रं साङ्गं सपदं सकृतिकं ध्यायामि. ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. फुलाने 2 वेळा पाणी शिंपडा. पादयोपाद्यं समर्पयामि. हस्तयोर्घ्यम् आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. वरच्यावर सुप्रतिष्ठितमस्तु. महागणपती देवताभ्यो नमो नमः. हे बघा या बोटाने गंध लावा. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंडाढ्यमनोरं विलेपनं सुरक्षिष्टं चंदनं प्रतिगृह्यताम्. माल्यादीनि सुगंधीनि मालित्यादीनि वै प्रभो मया व्रतानि पूजार्थे पुष्पाणि सुरनायक सेवंतिका बकुल चंपक पाटलब्ज पुन्नागजाति करवीर रसाल पुष्पे बिल्व प्रवाल तुलसी दल मालती त्वां पूजयामि. जगदीश्वरी मे प्रसीद. महागणपति देवताभ्यो नमो नमः. अलंकारार्थे सर्वोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि. निरंजनो वाळा. भो दीप परब्रह्म तेजस तेजोतम आग्र्यां सर्वदेवानां दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. ठेवा. शुभं करोति कल्याणम् आरोग्यमङ्गलं नर्मदा शत्रुपति विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते. दीपदेवताभ्यो नमो नमः. जमिनीला आपला नमस्कार करा. समुद्रवसन देवी पर्वत समंडली नमस्तुभ्यं पादस्पर्शं. मंडळी हे बघा इकडे पुकारा मारतायत मला प्रदक्षिणा लोक. करा. म्हणजे वाडीत गेले लोक आहेत ते यावेत लवकर त्यासाठी. यानि कांच पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणापदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता गतं पति पुण्यक्षो तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो जय पुत्रान् दी धन दी सर्व. हाली चालू झाली हो गया दीपक. तू चालू केली आहे मोटर तुझी. चालू केली नाही केली त्याच्या पाणी नंतर पॉपवर होतं ते. नाही पण ते चालू आहे कुठली मोटर. माझा बटन ती चालू आहे ती तुझी. हो ती माणसाला. हा 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 तेच म्हटलं मी गावालो. माझं बटन चालू झालं. ठीक आहे. बघा मामा खाली आलास का तू. मला जाता मला दिसलं तुम्ही. मग तुम्ही तुझे पाठोपाठ चालू मी चुकून बाहेर आलो आलास का तू. मला झालं 1 तास होऊन गेला ना. होय मग मी तुझे बरोबर आलो. तुझे बरोबर चालू पाठोपाठ. मला दिसलं तुम्ही बाजार पिशवी घेऊन फिरत असं. हो तुला म्हणला बाबा येत असं. मग मला लक्षात नाही आलं तेवढं. मी आलो मग पटकन. मी तुला दिसलो तर तिथे आलो बाहेर करून. कुठने तिथं तुला दिसलो तिथे मी आलो घरात आलो. रिक्षा आहे म्हणून चालत आला का. चालत आला. हो पंचायती रिक्षा नाही ना. रिक्षावर करून येतोच कधी आला बातमी. मित्रांनो हे बघा इकडं वाडीत एका घराचं काम चालू आहे. 5 रुपये. बाराची गाडी झाली बंद झाली. मसुरा गाडी कोण सांगता बंद झाली. चालू आहे गाडी. बाराची गाडी जायचं मी आलो. सांगतो की 1 तास जरा म्हणून उगाच सांगतो काय. बाराची गाडी चालू
हे कुठे गेले ती फाळकी केली आहेत सीताराम भाऊ फाळके केले कुठे आहेत ते वाडीची फाळके केले मंडळी आता जेवण वगैरे झाले, पूजा वगैरे पण झाली आहे. आता बघू किती वेळ लागतोय. आता सर्वजण येत आहेत हळूहळू. वणीचं पाणी घे आणि काकी बाटले घ्या जरा. तिला वाट घेत पाणी पटकन फोटो काढायसाठी आला. कसं कसं काढतोस बे का? हे आपली मामी, याच्या हातचे आपण गाठी खाल्ले होते. हे बघा. मित्रांनो या बघा इकडे वाड्या काढल्या आहेत. आता आम्हाला पण जेवायला वाढतील. बघा गुरा आली कोणची तरी दुसऱ्यांची लोकांची, त्यामुळे पिकतायत. कुत्रे पण त्यांच्या मागे लागलेत. बसतो मी तुला सांगलं लगेच जाणार म्हणून. गेले ते वरती मातीत कुठे बसते तुला नाही. तर मित्रांनो हे बघा आता सर्वजण जेवायला बसले. जेवणाचा मेनू डाळ भात, बटाट्याची भाजी आणि सोलकढी पण आहे. ते आता ग्लास नाही त्यामुळे नंतर पिणार लास्टला. हे बघा तिकडे भज्जी काका बसले आणि इथे आता मी बसतोय. हे बघा मंडळी आता जेवण वगैरे झाले आणि आता भज्जी काका गारानं घालतायत. म्हणजे आता गारानं घालून आम्ही सर्वजण निघणार इथून. मनाचे हेतू परिपूर्ण करा. शेतीवाडी गाईगुरांचं सर्वांचं रक्षण करा. स्थावर मालमत्ता जे काय त्यांचं सर्वांचं संरक्षण करा. इथे असलेल्या नोकरी धंद्यानिमित्त परगावी असलेल्या सर्वांचं रक्षण करा. स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त करून द्या. जे जे काम हाती घेतील ते निश्चिंत स्वरूपामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद द्या. कोणाकडून बोलण्या चालण्यामध्ये करण्याकरता चूक घडला असला तर मातृवत्सल भावनेने क्षमा करा. उत्तरोत्तर भरभराट करा आणि सेवा संपूर्ण झाली आहे असा आशीर्वाद देऊन सर्वप्रथम कल्याण करा. तर मंडळी आता जेवण वगैरे सर्व झालंय आणि बघा आम्ही सर्वजण मागे सर्वजण बसली आहेत. तर मी पण आता थोड्या वेळात निघणार कसाला जायला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.